नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण प्राणायामाचे फायदे पाहिले। आज आपण प्राणायामाची पहिली पायरी संथ श्वसन किंवा श्वसन सजगता याविषयी माहिती पाहणार आहोत। माहितीचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, पहा आणि लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। संथ श्वसन म्हणजे संथ श्वसन करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून प्रयत्नपूर्वक शरीराचे शिथिलीकरण करून बाह्य हालचाली थांबवून मन शांत ठेवून शरीरास जरूर आहे त्याप्रमाणे जे श्वसन चालते ते संथ श्वसन होय। कोणत्याही प्रकारे नियंत्रण न ठेवता शिथिलीकरणाच्या अवस्थेत चालणारे श्वसन म्हणजे संथ श्वसन होय। आसनांचा अभ्यास झाल्यानंतर शवासन करून नंतर श्वसनाचा अभ्यास करावा। शवासनातून आसनामुळे आलेले ताण काढणे आवश्यक आहे। नंतर वज्रासन, स्वस्तिकासन किंवा पद्मासन या आसनात बसून पाठीचा कणा ताठ व शिथिल ठेवून श्वसनाचा अभ्यास करावा। पाठीचा कणा ताठ ठेवल्याने फुफ्फुसे जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करू शकतात। त्यामुळे पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवावा, म्हणजे ताठ सरळ बसावे। ज्यांना बसण्याचा त्रास असेल त्यांनी वज्रासन, स्वस्तिकासन, पद्मासन न घालता साधी मांडी घालूनच एकदम सरळ ताठ बसावे। आपले खांदे सरळ ठेवावेत, पाठीचा कणा सरळ ठेवावा आणि संथ श्वसन करावे। सजगतेने शरीराचे शिथिलीकरण करून श्वसनाकडे साक्षी भावाने पाहावे, सम्यक भावाने पाहावे। कोणतेही नियंत्रण न ठेवता श्वसनाकडे पाहावे। प्रत्येक श्वासाची श्वास प्रश्वासाची जाणीव ठेवावी। श्वासाबरोबर होणाऱ्या पोटाच्या हालचालींचे निरीक्षण करावे। श्वास घेताना पोट बाहेर येते तर श्वास सोडताना आपले पोट आत जाते याकडे नीट लक्ष द्यावे। त्यासाठी आपण आपला एक हात जर आपल्या पोटावर ठेवला आणि श्वासोच्छवास केला तर आपल्या लक्षात येते की श्वास घेताना आपले पोट बाहेर येते व जसजसा आपण श्वास सोडतो, जसजसे शरीर शिथिल होत जाईल तसतसे श्वासाची गती व खोली कमी होत जाते। श्वास अत्यंत उथळ व मंद होत जातो। डोळे बंद ठेवावे, म्हणजे बाहेरून येणाऱ्या बऱ्याच संवेदना बंद होतात व मन आत वळू लागते। पोटाचे स्नायू प्रयत्नपूर्वक ढिले सोडावेत। नाकाच्या टोकाशी लक्ष दिल्यास श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श जाणवतो, तर श्वास सोडताना नाकाच्या पोकळीत कोमट हवेचा स्पर्श जाणवतो। हा तापमानातील फरक मन एकाग्र करून जाणण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येक श्वास प्रश्वासाची जाणीव ठेवावी, मात्र ऐच्छिक नियंत्रण म्हणजेच आपण ओढून ताणून नियंत्रण आणू नये। या पद्धतीने 2-3 मिनिटे अभ्यास करून मग श्वसनाच्या पुढील प्रक्रिया कराव्यात। कोणतीही नवीन प्रक्रिया करताना संथ श्वसनाचा थोडा अभ्यास करून मगच इतर श्वसन प्रक्रियांचा अभ्यास केल्यास ते प्रभावीपणे करता येते। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी संथ श्वसन करणे आवश्यक आहे।